बदलापूर शहरात रोजच होणाऱ्या वाहतूक कोंडीचा सामना आता ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांना सुद्धा करावा लागला आहे। नुकतीच एका कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यासाठी जिल्हाधिकारी बदलापूर शहरात आले होते। बदलापूर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे। त्यातच पूर्व पश्चिम परिसरात प्रवास करण्यासाठी देखील एकच उड्डाणपूल असल्याने नागरिकांना मोठी कसरत करावी लागते। पर्यायी रस्ता म्हणून 2 भुयारी मार्ग देखील उपलब्ध असून त्या ठिकाणी देखील अगदी रोजच वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत असते। सद्यस्थितीत शहराची लोकसंख्या 3 ते 4 लाखांच्या घरात गेली असल्याने वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्याच्या दृष्टीने पर्यायी उड्डाणपुलाची मागणी गेली अनेक वर्षांपासून जोर धरून आहे। परंतु स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून फक्त आश्वासनांचा गाजर नागरिकांना मिळत असल्याचे सर्वश्रुत आहे। दरम्यान बदलापूरच्या वाहतूक कोंडीबाबत राज्य शासनाकडे हा निर्णय मांडणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे। तुम्ही बदलापूरकरांची वाहतूक कोंडीची समस्या अनुभवली, तुमच्याकडून बदलापूरकरांची ही समस्या सोडवण्यासाठी काय प्रयत्न कराल? राज्य शासनापर्यंत हा विषय सादर करणं, मांडणं, वस्तुस्थिती नेमकी काय आहे हे सांगणं माझं कर्तव्य आहे। त्या अनुषंगानं फर्स्ट हँड फीडबॅक ज्याला म्हणतात तो फीडबॅक मला मिळाला। अर्थात मला याची कल्पना होती, शिळफाटा ते काटाई नाक्यापर्यंतची परिस्थितीची मला कल्पना होतीच, पण आज आणखी जास्त प्रकर्षानं मला अनुभवायला मिळाली। तर या बाबी राज्य शासनाच्या स्तरापर्यंत पोहोचवणं हे मी माझं कर्तव्य समजतो आणि त्याला राज्य शासन, मला खात्री आहे, अत्यंत सकारात्मक असा प्रतिसाद देईल। कारण ठाणे जिल्ह्याच्या कुठल्याही पायाभूत प्रकल्पामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय किंवा माननीय उपमुख्यमंत्री महोदय हे कधीच मागं पुढं पाहत नाहीत। विशेषत्वानं आदरणीय शिंदेसाहेब आणि आदरणीय फडणवीस साहेब यांनी या जिल्ह्यामध्ये इतके पायाभूत प्रकल्प दिलेले आहेत की त्या पायाभूत प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर ठाणे जिल्ह्याचा निश्चितपणाने कायापालट झालेला असणार आहे। धन्यवाद। आता स्वतः जिल्हाधिकारी यांनी वाहतूक कोंडीबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरू केला असून आता तरी वाहतूक कोंडीची समस्या सुटणार की परिस्थिती जैसे तीच राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर।